हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी तुम्हाला एक सांगणार आहे, तर ऐकून तुम्ही कोणीही फसलं जाणार नाही. नो डाऊट तुम्ही सगळी शहाणी मंडळी आहात. फसलं जाणार नाही ह्याची मला गॅरंटी आहे. तरी कधी कधी काय होते सांगू, चांगलं शिकली सवरलेली शहाणी लोकंसुद्धा फसली जातात. किंवा फसवणारे लोक हे एवढे, काय सांगू मी, हुशार असतात. कसं ते फसवतात हेच समोरच्याला कळत नाही. एवढं इझिली ते फसवून टाकतात. अशीच परवा एक आमचे घराजवळ घटना घडली. अगदी उच्च शिक्षित बाई आहे, ती नोकरी करणारी आहे, हुशार आहे. तरी तिला काय झालं कोणा ठाऊक. ती घरात काहीतरी कामं करत होती. तिला एक अचानक फोन आला आणि फोनमध्ये सांगितलं, आम्ही बँकेतनं बोलतोय, तुमचे मोबाईलवर OTP आला असेल नुकताच, तो एवढा आम्हाला बघून सांगा, जरा महत्त्वाचं काम आहे. आता खरं ही एज्युकेटेड, सगळं माहीत असलेली बाई, तरी तिनं कसं सांगितलं देव जाणे कोणा ठाऊक. तिनं लगेच फोन काढला, त्यातला OTP बघितली आणि सांगून टाकली. आणि नंतर थोड्या वेळानं ती बघतीये, ते तिला मेसेज आलेला होता, तिचे अकाउंटमधले 3 लाख रुपये कोणतरी काढलेले होते. हे बघा, आपले मध्यमवर्गीयांना 3 लाख रुपये म्हणजे काही फार काही छोटी रक्कम असं मला वाटत नाही. फार छोटी रक्कम नाहीये ही. कितीतरी लोकांना महिन्याचा पगार नसते तेवढा. नंतर पोलीस केस घातली, पण पुढे काही होईल नाही देव जाणे. पण असं तुम्हाला कोणी फोन केला, कधी तुम्हाला OTP विचारलं, OTP म्हणजे 1 टाइम पासवर्ड, कोणी तुम्हाला OTP सांगा म्हटलं की बिलकुल सांगू नका. अहो, लोक आपले चांगलेपणाचा फायदा घेतात. एक वर्षभरापूर्वी घडलेली घटना सांगते मी. रेल्वेमध्ये कोल्हापूरला जाताना एक बाई भेटली. ती सगळं तिचं सांगत होती, कसं तिला मुलाबिला बघत नाही, ती कुठेही काम मिळाला की काम करायला तयार आहे, काम शोधायला चालली आहे वगैरे, असं कोल्हापूरला जाताना. आणि एक बाई होत्या, मध्यमवर्गीय, चांगल्या होत्या. त्यांना खरं वाटलं, खरंच गरजू बाई आहे, मला देवान दिले भरपूर, मग काय हिला आपण सांभाळू, काय तेच म्हणून. त्या म्हणाल्या, ये माझ्याकडे, मी तुला काम देते, पगार काय देऊ. ती म्हणाली, काय नाही, तुम्ही द्याल तर झालं, मला राहायला जेवण खाण माझं निघालं की झालं. मग त्या बाई तिला घरी घेऊन गेल्या. तिला राहायच्यासाठी स्वतंत्र खोली दिली गेली आणि हे सगळं झालं. तिला घरातली कामं समजावून सांगत होत्या. त्या कामवालीगत त्या बाई बघतच नव्हत्या. होत्या बाई खूप चांगल्या होत्या, म्हणजे आहेत अजूनही. आणि त्यामुळे त्या आपल्या बहिणीगत, मैत्रिणीगतच ती मोलकरीण म्हणून आणलेली, तर एवढे विश्वासानं तिच्याशी वागत होत्या. असे दिवस गेले, महिनाभर गेला असेल. एक दिवस त्या घरातल्या बाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या हिला सांगून. ही घरात होत्या. आता घरातले मेंबर गतच हिला ते ठेवून घेतले म्हटल्यावर त्यांचा विश्वास होता. म्हणजे उलट त्या सरळ होत्या, सज्जन होत्या म्हणा. त्या येताना ही बाई नाही, फक्त बाईच नाही, ह्यांच्या किमती साड्या, दागिने, पैसे सगळं घेऊन गायब झाली होती. आता ह्याला काय म्हणायचं बघा.
त्या बाई किती चांगले दृष्टीनं दुसऱ्याला मदत व्हावी म्हणून तिला घरी घेऊन गेल्या, तिला काम दिल्या, राहायला जागा दिल्या, आपले बहिणीसारखं किंवा आपले घरातले एका मेंबरसारखं तिला बघत होत्या. मग त्या बाईनं असं करायचं का? म्हणजे ह्याच्यामुळे काय होते, कोणालाही दुसऱ्यावर विश्वास ठेवायला नको वाटते. का विश्वास ठेवला की असंच होईल का कोणा ठेवू? हा, समोरचा माणूस कसा आहे, खरं बोलतो खोटं बोलतोय कोणाला, असं हल्ली घडायला लागलेलं आहे. माणसाने काय केले, सगळेच लोक तसे नाही आहे, खरी माणसं पण असतात, भरपूर चांगली माणसं आहेत जगात. पण काही माणसांनी असं वागल्यामुळे मग बाकीच्यांवर सुद्धा संशयानं बघितलं जाते. कित्येक वेळा कामाला, तुम्हालाही हा अनुभव असेल म्हणून येतात, उद्यापासून हे काम कर, आधीच ॲडव्हान्स मागतात, ॲडव्हान्स घेऊन जातात, मग येतही नाही, कामही नाही होत, येतही नाहीत ती माणसं. अशी बरीच माणसं आपल्याला गाठ पडतात. त्यामुळे आपण एकच करायचं, आपण फसलं जाऊ नये एवढी आपण काळजी घ्यायची. आपल्याला मदत करता येत असली तर मदत करावी, पण स्वतःची काळजी घेऊन मदत करावी. कधी कोणी उसने मागितलं तर, माझं तर नियम आहे बघा, उसने मागितले तरी मी हा विचार करून देते, त्यांना परत दिले नाही तरी मला वाईट वाटणार नाही, तरच मी देते, नाही ते देत नाही. माझ्या मुलानं मला कोणालाही अमुकने अमुक विचारले, देऊ काही विचारलं, मी म्हणते त्यांना परत दिलं नाही तरी तुला काही मनाला वाईट वाटणार नाही तर दे. देताना तो देईलच ही गॅरंटी ठेवू नकोस. का, कशामुळे मी म्हणते, म्हणजे बरेच अनुभव आहेत. त्यामुळे लोक काय करतात, देतो म्हणून घेऊन जातात, मग तोंड सुद्धा दाखवत नाहीत, किंवा अमुक दिवशी देतो म्हणतात, मग कोण नाही, ओळख सुद्धा दाखवत नाहीत, कधी कधी इथेपर्यंत वागतात. ह्याच्यामुळे मग काय होते, कोणालाही वेळेला मदत करायची का नाही हा प्रश्न पडतो. ते आपण काय करायचं ह्याच्याबद्दल माझं मत मी सांगते. आपल्याला काही करायचं असलं तरी, कोणी मागितलं तरी, पहिलं मी सांगितलं ग, त्यांना परत दिले नाही तरी हरकत नाही, असं तुमचे मनात आयडिया असली तर द्या, नाही ते देऊ नका. आता नुकतंच काय झालं माहिती आहे काय, एक माणूस आला, असं मला 1,00,000 रुपये द्या, मी 25,000 करून तुम्हाला 4 महिन्यात देऊन टाकतो. अहो, तो पुढच्या महिन्यापासून 25,000 देणार असला तर आज तो 1,00,000 रुपये कशाला मागून घेतो? किंवा असंच कित्येक वेळेला घडते. आणि एका आमचे मित्र परिवारातले एका माणसानं मागितलं, असं घर आम्हाला वर बांधायचं आहे, म्हणजे आम्ही भाडे न देऊ, इन्कम चालू होईल म्हणताना आम्हाला अमुक एवढे द्या, मोठी रक्कम होती. तसं आम्ही त्यांना म्हटलं, ओके, तुम्ही कोणाला देणार, काय तुमचं प्लॅन दाखवा आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत आता तर दाखवा. मग त्यांचा फोन पण आला नाही आणि नंतर आम्हाला कळलं ते ऑलरेडी घर विकलेलं होतं. म्हणजे बघा, लोक आपली जवळची माणसं सुद्धा कसं आपल्याला फसवायला निघतात. त्यामुळे असं फसवणारी लोक आपल्या आजूबाजूला भरपूर असतात. पण आपण जरा स्मार्ट राहायचं, अलर्ट राहायचं, म्हणजे आपण इझिली फसलं जाणार नाही. ओके, तुम्हाला असे काही अनुभव असले
तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, म्हणजे बाकीचे नाही कळेल. अच्छा, हे वेगळी.